पंखे वगैरे पण अजून तसेच आहेत. हे मंगल मूर्ती 4-5 दिवसात झालेली आहे. काय बोलतो भाई. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपली गुड नाईट झालेली आहे. येस, अंधार झालेला आहे अँड इट्स टाइम इज 11. येस, आपण आलेलो आहे गणपती डेकोरेशन घ्यायला बिकॉज गणपती बाप्पा मोरया. व्हॉट अ टाइम ट्रॅव्हल गाईज. मी इथे आलोय 3 हात नाक्याला डेकोरेशन घ्यायला मल्हार टॉकीजमध्ये. सो मला असं वाटलं की मल्हार टॉकीजच्या गोडाऊनमध्ये किंवा आजूबाजूला दुकान असेल, बट इथे मल्हार टॉकीजमध्ये तुम्हाला डेकोरेशन भेटतं आहे. इफ यू आर फ्रॉम ठाणे यू नो मल्हार टॉकीज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सिंगल स्क्रीन थिएटर. लहानपणी बिकॉज ठाण्यातच मोठा आलो आहे, सो इथे एवढे पिक्चर बघितले आहेत. आन मॅन ॲट वर्क, लास्ट पिक्चर मला असं वाटतं मी बघितलेला फिर हेरा फेरी, जेव्हा तो आलेला फर्स्ट डे 3rd शो 6 PM माझ्या सगळ्या कझिन्स बरोबर जे रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये पण आले त्यांच्याबरोबर मी असं प्लॅन केला बिकॉज त्यावेळी असे यायचे रँडमली आणि मग आम्ही असे पिक्चरचे प्लॅन करायचो. आणि वरती बॅल्कनीचे सीट्स घेतले आम्ही आणि फुल दंगा चालू होता भाई. किती नाही अरमान असा फुल माहोल, पब्लिक वेडी झालेली. सिंगल स्क्रीन थिएटरची मजाच वेगळी भाई खरंच. म्हणजे मी आता कोली पण जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल जाऊन बघा, सिंगल स्क्रीनमध्ये बघितला गेटी गॅलेक्सीमध्ये. धमाल असते भाई. आणि इथे अजून तो माहोल आहे हे बघून खूप बरं वाटतंय आणि वाईट पण वाटतंय की ज्याच्यासाठी हे यूज केलं पाहिजे त्यासाठी हे होत नाही आहे. बट ऑफकोर्स फक्त डेकोरेशन नाही, इथे वेगळे वेगळे बिझनेसेस अजून होत असतील. करणं पडेल का भाई, जागा आहे वापरावं लागेल. नाही तर पंखे वगैरे पण अजून तसेच आहेत. हे इकडे सीटिंग अरेंजमेंट्स आणि तिकडे रो वगैरे ONM हा ड्रेस सर्कल आहे बेसिकली. आणि वरती बॅल्कनी आहे आणि समोर ब्युटिफुल किती MM स्क्रीन आहे मला माहीत नाही, 35 MM का 70 MM. आता जर 70 MM येतात, बट आता मला असं वाटतं ही 35 MM ची स्क्रीन आहे भाई. खूपच क्रेझी भाई. हे जे असं इथून हा जो वॉकवे वाटतोय ना, तिथे वरती एक्झॉस्ट आहे आणि काही काही जागी स्पीकर पण आहेत. आणि मी आता इमॅजिन करतोय आपल्याला फुल AC आणि असे सोफावाले सीट्स लागतात, बट इथे तर आपण ह्याच्यावर बसायचो कसं काय माहीत नाही. आणि विदाऊट AC बसायचो भाई या पंख्यात. अशी गरमी आणि लोक आणि दोज वर द डेज. अँड ऑफकोर्स कॉर्नर सीट. इफ यू नो यू नो. व्हेरी लॉंग टाइम. म्हणजे लंडन नंतर डायरेक्ट आता कट केला आहे. थोडा मोकळा लग रहा है. कैसा लग रहा है लोग बताओ भाई नीचे कॉमेंट्स में. आणि त्याच्यानंतर स्किन डॉक्टरकडे गेलो. ऑफकोर्स स्किनचे जरा विषय करून आलेलो आहे एकदम. आणि त्याच्यानंतर आता घरी आलेलो आहे. किती ट्रॅफिक आणि सगळीकडून गणपती निघतात. माहोल बाप वाटतोय, बट ट्रॅफिक नाही असं विषय झालेला आहे. तू हे बघ ऐक, असं करायचं आणि पहिलं आहे आणि मग असं करून देवाची बाजूला करू नको राहू दे. जवळ घ्या, इथे काढ. पहिलं पाऊल हा टाक इथे. हा बस बस बस, जास्त नाही करायचं. घे दुसरं घे पाय. आता दुसरा हात. हा हा पुढे थोडं पुढे. हा असं. हा दुसरा हात. रडते का अजून खिडकी पडली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पा मोरया. बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे वाह. सो यावर्षी पण दरवर्षीप्रमाणे आपले भाऊ आलेले आहेत
आपल्याला मूर्ती द्यायला. भाई काय यावेळीच हे कुणाची आयडिया होती, कारण मी तर नव्हतो घरी, सो ही तुझीच आयडिया होती का कसं काय होतं? पप्पांची आयडिया होती, पप्पांनी बनवलं होतं आणि प्रिशाची. हो अच्छा, मिक्स होतं का असं? अच्छा, आणि किती दिवस लागले तरी तुला बनवायला? आपल्याला लेट संपलं म्हणून एक आपल्याला 4-5 दिवस लागले. 4-5 दिवसात झालेली आहे? काय बोलतो भाई, एवढं पटकन बोलतो. बेस्ट भाई. सो इथे आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, जर तुम्हाला पण मूर्ती बनवून पाहिजे असेल किंवा कसं काय असेल, म्हणजे काय भाई तुझं काय असतं जरा सांग. गुढीपाडव्याला पण चालू करतो. अच्छा, गुढीपाडव्याला पण मूर्ती? हो गणपतीची? हो, कारण का आपल्याकडे व्हरायटी असतात, मग बनवायला टाइम लागतो म्हणून आधी बनवावं लागतं. ओके येस चालेल. तर हे आहे नाव आणि आहे कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट करा आणि तुमची मूर्ती बनवून घ्या ॲडव्हान्समध्ये, काही करू नका, नाहीतर माहेरकी अशी मारामारी होते. सो ते करू नका. आणि आता किती दिवसानंतर झोपणार आहेस तू? 5 दिवसानंतर तारीख बदलणार, झोपल्यानंतर डायरेक्ट 2-3 दिवसांनी. आणि हे लोक पण सगळेच? सगळे. तू पण किती? 4-5 दिवस? तू किती दिवस? 2 दिवस. अच्छा, तू कमी मला. हा, चालू प्रोसेसमध्ये. सो अशा प्रकारे आपल्या घरी आगमन झालेलं आहे गणपतीचं. आणि कशी वाटली मूर्ती? मस्त. काय वाटलं मूर्तीला बघून? पहिले जेव्हा मी बघितलं नवीन आलेली एवढी बघायलाच वाटलं असं वाटलं. अच्छा, आणि पण तूच डिझाईन दिलेली ना, मग रडली तू? तशी नाही बघितलेली. अच्छा, अशी नव्हती बघितलेली. झोपायचं आता, गणपती घरी आला आणि आता तुला झोपायचंय. वा, आपल्याला आता रील करायची एक. येस, आपण एक रील करणार आहे. खाली कॉमेंट में सांगा की प्रिशा बरोबर रील तुम्हाला पाहिजे का नाही, बिकॉज बहुत लोग बोल रहे थे बहुत टाइम से कि भाई प्रिशा कुठे. फायनली प्रिशा आलेली आहे. सो आता ब्लॉग्स प्रिशा बरोबर असणार आहेत. आणि मी एक रील पण टाकलेली कोल्हापूरची ऑन माय इंस्टाग्राम, त्याचे पण ब्लॉग्स येणार आहे. सो रेडी राहा. आणि ऑफकोर्स आपलं गणपतीच्या 10व्या दिवशी तर ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे कोणता ब्लॉग येणार आहे. सो त्यासाठी पण रेडी राहा. लाईक सबस्क्राईब फॉर फॅट, बिलीव्ह इन मॅजिक अँड अस्ताला गो. हात ठेव असं कॅमेरावर.